सद्गुरू दादा महाराजांना विनंती करतो की आपण कृपया इथं ह्या ठिकाणी आरती करून आमच्या सगळ्यांना संपन्न करावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
सद्गुरू दादाराय महाराजांच्या हस्ते आरती संपन्न झाली. गुरूंनी गुरूंची आरती आज केली, सद्गुरूंनी गुरूची आरती केली, सद्गुरूंनी सद्गुरूंची आरती केली. आणि त्याचबरोबर मी प्रत्येक गोष्ट म्हटलं, गुरूंनी गुरूंची आरती केली, गुरूंनी सद्गुरूंची आरती केली आणि सद्गुरूंनी सद्गुरूंची आरती केली. हे तिन्ही शब्द वेगळे वेगळे आहेत. त्याचा अर्थ सांगायला गेलं की 1 तास लागेल. तर तो अर्थ मी काय सांगत नाही फक्त. आणि सद्गुरूंनी आरती केल्यानंतर अजून ह्या ठिकाणी इथं श्री समीर कटोटे आणि सिद्धी कटोटे यांनी आरती केली. तर ह्या दोघांनाही मी ह्या स्टेजवर जिथं रिकामी खुर्च्या दिसतात त्या दोघांनाही मी इथं आमंत्रित करतो. हे पुण्याचे जे कार्यक्रम येतात ना आपल्या ग्रुपवर, तर ते जे कार्यक्रमामध्ये जे असतात ते बोलत असतात, तर ते पण इथं आले. त्यांचं नाव आहे जोशी काका. तर ह्या इथं जोशी काका आले, त्यांनाही मी इथं आमंत्रित करतो. त्यांनीही कृपया या स्टेजवर यावं. टाळ्यांचा वगैरे जर होतो. रविवार, ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार, तारीख आहे 2 ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजे काय असतं, काय माहिती आहे तुम्हाला? ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार कशासाठी प्रसिद्ध आहे ಏನು ಗೊತ್ತದ? ಆಗಸ್ಟ್ ಮಹಿನಾ ಒಳಗಿಂದ पहिला रविवार, ಮೊದಲೇ ರವಿವಾರ ಅಂತ ಇದಕ್ಕೆ ಇದು ಫೇಮಸ್ ಅದ. ಯಾರು ಹೇಳ್ಬೋದು? ಯಾರಿಗೇನು ಗೊತ್ತದೇನು? नाही माहिती. कमाल ते आमचे यंग कुठं गेले काय माहिती. ते बहुतेक त्यांचा कार्यक्रम साजरा करायला असतं. आज जो पहिला रविवार आहे त्याला म्हणतात फ्रेंडशिप डे, मैत्रीचा जागतिक मैत्री दिवस. बरोबर. म्हणजे आज अशा दिवशी सद्गुरू इथं आलेले आहेत की बाबा मी आणि तुम्ही भक्त आणि गुरु आणि शिष्य ही जी परंपरा फार पूर्वीपासून जी चालत आलेली आहे, तर त्या ह्याच्यामध्ये कसं असतं की दोघांमध्ये अंतर नसतं. काही वेळा काय होतं की अंतर पडलं जातं. असं उगीचंच आपल्याला असं वाटायला लागलं की ते फार असं आहेत, पण ते आपल्याला जवळ घेत असतात, पण आपण दूर सरकत असतो. तर तो जो दिवस आहे तो आजचा जो फ्रेंडशिप डे आहे, मैत्रीचा दिवस, जागतिक मैत्री दिवस त्याला म्हणतात. आणि ह्याच मुहूर्तावर सद्गुरू दादराय महाराज इथं आलेले आहेत. इथं तर काय साजरं करायला आल्यात आपण? इथे गुरुपौर्णिमा. आता लक्ष्मीने सांगितलं मला, बरोबर ना? नाव सांगितलं माझं, लवकर नाव लक्षात राहत नाही माझ्या. लक्ष्मीने सांगितलं की गुरु म्हणजे काय, आपल्याला मार्गदर्शन ते करतात ते गुरु. आता सगळ्यांनी जर डोळे मिटले आपल्या इथं, मी तुम्हाला सांगितलं डोळे मिटून टाका, डोळे मिटा. आणि गुरु, आपलं गुरु कोण असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कुठलं चित्र येतं, कोण व्यक्ती येते असंही आठवतं. इथं ह्याच्यावर बसलेले आहेत स्टेजवर. गुरु म्हटल्यानंतर आपल्यासमोर कोण येतं? तर सध्या तरी माझे गुरु हेच आहेत, दादा महाराज. आता मी धाडस करतो, सद्गुरूंना विचारतो, आपल्याला गुरु म्हटल्यावर कोण समोर येतं? अण्णा महाराज ज्याची आपण आरती म्हणतो, प्रत्येक आरती झाल्यानंतर अण्णा महाराज की जय म्हणतो, तर त्यांचे ते गुरु आहेत आणि आपले हे गुरु आहेत. बरोबर. समीर, तुझ्यासमोर कोण येतं? दादा महाराज. तर गुरु म्हणजे गुरुवार म्हटल्यानंतर आपल्याला कुठला वार आठवतो? कोण येतं समोर? स्वामी येतात. स्वामी कोणाचा अंश आहेत? बरोबर, दत्तात्रय, दत्तगुरू. त्यांच्यामध्ये गुरु ऑलरेडी नाव आहे, दत्तगुरू म्हणतात त्यांना. तर हे दत्तगुरूंना त्यांनी असंच कोणीतरी विचारलं, तुमचे गुरु कोण? तर दत्तगुरूंनी सांगितलं, कुठल्या स्टेजमधलं गुरु सांगू, म्हणजे कुठल्या अवस्थेमधलं गुरु सांगू? वेगवेगळ्या अवस्थेत त्यांचे वेगवेगळे गुरु होते. तर ते म्हटले त्यांचे एकूण किती? 24 गुरु होते. म्हणजे ज्यांना गुरु हे समजलं जातं तर त्यांचे गुरु किती? तर 24 गुरु होते. असंच आपल्या आयुष्यात सुद्धा
आपला सगळ्यात पहिला गुरु कोण? आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला जे शिकवतात, आपल्याला जे शिकवतात, जे आहेत, आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतो ते आपले आईवडील, आपली आई हे गुरु असतात. प्रत्येक स्टेजेसला गुरु होतं. थोडासा मोठा झाला तर नंतर गुरु कोण होतं? तर शाळेमध्ये जायला लागतं. मग शाळेमधले जे ताई असतात, शिक्षिका असतात, टीचर असतात, मिस असतात, काय म्हणतात, काय काय वेगवेगळे शब्द आहेत, ते आपले गुरु होतात. टीचर असतात, ते गुरु होतात. थोडंसं मोठं झालं, कॉलेजमध्ये जायला लागलं, प्रोफेसर आपले गुरु होतात. आपण मग ग्राउंडवर खेळायला गेलो, तिथं आपले जे शिकवणार असतात, PT टीचर असतात, ते गुरु असतात. नंतर शिक्षण पूर्ण होतं. नंतर आपण परीक्षेला जायचं. आपल्या परीक्षा कुठल्या असतात? UPSC, पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा असतात. मग त्यावेळेस त्याच्यासाठी कोचिंग जे होतं तेव्हा ते गुरु असतात. नोकरी लागते आपल्याला. सगळ्यात चांगलं म्हणजे काही जण बिझनेस करतात. नोकरी आल्यानंतर पहिल्या दिवशीच आपल्याला सगळं माहिती होतं का? नाही, काय माहीत नसतं, काहीच माहीत नसतं. बिझनेस सुरू करायला तर आपल्याला काय माहीत नसतं, त्यातलं काहीच माहीत नसतं. त्यावेळेस जे आपले गुरु असतात ते वेगळे असतात. अशा स्टेजेसला वेगवेगळे गुरु असतात. आईपासून ह्या स्टेजेसपर्यंत काही काळ आपली पत्नी ह्यासुद्धा आपले गुरु असतात. जिथे आपली सहचारिणी जे म्हणतो तीसुद्धा आपले गुरु असते. असे वेगवेगळ्या स्टेजेसला. आणि मग ह्या गुरूंचे गुरु कोण? प्रत्येकाचे गुरु कोण तर असं येत असतात. नंतर आपण येतो ते सद्गुरू, जे आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत रस्ता दाखवतात, जे आपल्याला ईश्वराचं दर्शन घडवतात, ते आपले गुरु. तर असे गुरु जे आहेत त्यांची आपण पूजा करतो. असे गुरु ह्या ठिकाणी सद्गुरू आले तर आपण त्यांची पूजा करायला पाहिजे का नको? तर ह्या आपल्या शाखेच्या ज्या प्रमुख आहेत भनुताई, त्यांना मी इथं आमंत्रित करतो आणि सांगतो आपण सद्गुरूंचं इथं पाद्यपूजन करूया आपल्या सगळ्यांच्या साक्षीने. आणि टाळ्यांच्या गजरात, त्यानंतर स्वामींच्या गजरामध्ये आपण त्यांची पाद्यपूजा करूया. पाद्यपूजन केलं आणि प्रातिनिधिक स्वरूपात आता काही भक्तजन त्यांची पाद्यपूजा करतात. ती आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा स्वामींचा गजर करत बघायची आहे.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा महाराज असं आहे की या सगळ्यांना पूजा करायची, तर प्रातिनिधिक सर्व केलेले आहे, तर ठीक आहे, ओके. आता ज्यांना पूजा करायची त्यांनी घरी जाऊन पूजा करायची, काय हरकत नाही, ती दादांच्यापर्यंत पोचेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कारण दादा महाराजांचं बोलणं हे ऐकण्यासाठी प्रत्यक्ष दादा महाराज बोलणार आहेत आणि ते आपल्याला ऐकायचे आहे. आणि वेळ आपल्याला त्यांना पुरेसा वेळ द्यायचा आहे, कारण त्यांना परत पुण्याला जायचं आहे. आज हे लक्षात ठेवायचे. आज सकाळी तिथनं निघालेत, इथं फक्त ह्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि त्यांना आज रात्री परत जायचं आहे. हा सगळ्यांनी विचार करायचा आणि त्या पद्धतीने आपण हे थोडंसं आवर्त घेऊया. आपली जे पूजा बाकींची करायची आहे ती फक्त आपण थोडीशी बाजूला ठेवूया. हेच कानडीत आहे सांगा म्हणजे लक्षात. ಇದೇ ನಾ ಕನ್ನಡ ಒಳಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಅವ್ರು ದಾದಾ ಮಹಾರಾಜ ಪುಣೆದಿಂದ ಹೊಂಟಾರ, ಇಲ್ಲಿ ಬಂದಾರ, ಮತ್ತು ತಿರುಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗೋದದ, ಪುಣೆಗೆ ತಿರುಗಿ ಹೋಗೋದದ. ಪುಣೆ ಎಷ್ಟದ, ಎಷ್ಟು ದೂರ ಅದ ಗೊತ್ತದ. ಮತ್ತು ಅದರ ಸಂಬಂಧ ಅವ್ರದ್ದು ಏನು ಮಾತದ, ಅವ್ರದ್ದೇನು ಪ್ರಬೋಧನ ಅದ, ಅದು ನಮ್ಗೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ವೇಳೆ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು. ಅದರ ಸಂಬಂಧ ಇದೇನು ಪಾದ್ಯ ಪೂಜೆ ಅದ, ಇಲ್ಲೇ ನಾವು ಮುಗಿಸೋನು ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚಾಲು ಮಾಡೋಣ. ಮುಂದಿನ ಇಲ್ಲೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ, ಅದಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಸಮೀರ್ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಿ ಅವ್ರು ಇಬ್ಬರು ಬಂದಾರ. ಇಲ್ಲೇ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಸ್ನ ಇಲ್ಲೇ ಬರ್ರಿ, ಇಲ್ಲೇ ನೀವಿಬ್ಬರು ಸಮೀರ್ ಸಿದ್ಧಿ. आणि दादा महाराजांच्या आग्रहावरून ह्या केंद्राचे केंद्र प्रमुख बनूताई जोशी यांनाही मी इथं आमंत्रित करतो. त्यांनी कृपया ह्या स्टेजवर यावं. आता अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो इथं प्रकाशन सोहळा इथं संपन्न होणार आहे आणि मग त्यानंतर आपलं प्रबोधन घेऊया थेट. हां, थोडं बोलेल. चालेल. पुन्हा एकदा संपन्न झालेलं व्यासपीठ, त्याच्याबद्दल आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया. श्री स्वामी समर्थ. मी थोडक्यात ओळख करून देतो. मराठी ओळख ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ತಿಳಿತಿಲ್ಲ, ನಡೀತದೆ, ओके. मराठीमध्ये बोलतो. सिद्धी आणि समीर, सिद्धी कटोटे आणि समीर कटोटे. सिद्धी आहे ती विजापूरची आहे, विजापूर, विजयपूर. आणि समीर जो आहे तो पुण्याचा आहे. दोघंजण एकत्र पुण्यात राहतात आणि आपण त्यांचं जे चॅनल आहे तर त्या त्यांचं ते स्वतःचं चॅनल आहेत आणि सगळे कार्यक्रम जे आहेत आपण जे पाहतो तर ते समीर ते करतात. इथं समीर आणि सिद्धी दोघंजण हे त्याचं शूट करतात आणि ते आपल्याला पाठवतात. हे सगळ्यात मोठं काम ते करतात. हे काम करत असतानाच त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं इथं तिकडं सगळे मराठी आहेत. तिथं एक 7-8 शाखा आहेत. तिथं पंढरपूर आहे, खडकी आहे, शिवापूर आहे, कोकणात 3-4 आहेत केंद्र. आणि हे कार्यक्रम तिथले जे सगळे ते मराठीमध्ये होतात. एकमेव केंद्र महाराष्ट्राच्या बाहेरचं म्हणजे ते कर्नाटकामध्ये आहे, जमखंडी. मग त्यांच्या असं लक्षात आलं की इथे जे मराठी कमी, कन्नड जास्त, पण कन्नड येतं, मराठी थोडंफार समजतं असं पण आहे. मग काहींना कन्नड येतं, फक्त कन्नड येतं आणि कन्नडच येतं, मराठी समजत नाही. मी काय बोलतो त्यांना समजतच नाही, असं होतं. ही अडचण लक्षात घेऊन इथं जे सिद्धी जे बसलेली आहे इथं, मी तिचा खरं एकेरीमध्ये उल्लेख करतो कारण ती माझ्या मुलीसारखी आहे. फक्त एकेरीमध्ये उल्लेख करतो, पण तिचं कार्य खूप महान आहे की ज्याला आपण सलाम करावा असं कार्य आहे तिचं. असं श्री स्वामी समर्थ सारामृत ही जी एक पोथी आहे ती मराठीमध्ये आहे. आज पोथी ಅದಲ್ಲ, ಅದು ಮರಾಠಿ ಒಳಗದೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಂಚ पोथी. तर ಆಕಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾಳ, ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ. ಅದು ಎಲ್ಲ पोथी ಅದಲ್ಲ, ಅದು ಕನ್ನಡ ಒಳಗೆ ಬರ್ದಾಳ. यदा संबंध कशासाठी हे कष्ट घ्यायचे, कशासाठी पाहिजे त्याला एवढा काय त्रास घ्यायचा. मराठीमध्ये आहेत ना भरपूर पुस्तकं मिळतात इकडं तिकडं, पण कन्नडमध्ये ते पुस्तक नाही आहे. मग आपल्या केंद्राला त्याचा उपयोग व्हावा, आपल्या केंद्राला त्याचा उपयोग व्हावा. इथल्या सर्व स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत
तर त्यांना उपयोग आहे, त्यांना ती वाचता यावी. आपण ते पहिल्यांदा कसं केलं, आरती ज्या होत्या त्या मराठीमध्ये होत्या सगळ्या तिथल्या. मग बनवताईंनी आणि इथं सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी मिळून काय केला, त्या आरत्या ज्या मराठीत त्याचं कन्नड लिपीमध्ये सगळ्या आरत्या लिहून घेतल्या. तुम्हाला आरती म्हणता यायला लागली. आरतीचा अर्थ कितपत कळतो ते मला म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही, मलाही माहीत नाही आरतीचा अर्थ काय असतो तो. मला फक्त गणपती बाप्पा मोरया एवढं म्हटलं की संपलं बाबा, तेवढंच. तर जी आपण पोथी जी वाचतो की ज्याच्यातून आपल्याला कळलं पाहिजे ते काय आहे आणि त्यातून आपल्याला ज्ञान पाहिजे, आणि ज्ञान मिळालं की माणूस कसं विज्ञानाच्या पलीकडे जातो. तर अशी ही जी आहे पोथी ती मराठीमधले कन्नडमध्ये ट्रान्सलेट केली आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या ह्या इथल्या जमखंडीकरांसाठी आणि कन्नड भाषकांसाठी. आणि त्याच्यामध्ये ज्या पुस्तकामध्ये जी चित्र होती, एक चित्र असतं, ती चित्र जी असतात ते उत्तम चित्रकार. इथं समीर तो IT इंजिनियर आहे, खरं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो, पण त्याचबरोबर तो अतिशय उत्तम चित्रकार आहे समीर. त्याची फोटोग्राफी तर आपण बघितलेलंच आहे, व्हिडिओ शूटिंग कसं उत्तम करतो. तर त्याचबरोबर त्यांनी ती चित्र जी आहे त्या पुस्तकामधली चित्र, तीसुद्धा त्यांची चित्र काढलेली आहेत. तर असं हे पुस्तक तयार झालं, त्याचं प्रिंटिंग तयार केलं आणि ते पुस्तक आपल्या सगळ्यांना इथं उपलब्ध व्हावं, सगळ्यांना ते वाचता यायला पाहिजे म्हणून ते इथं सद्गुरू दादा महाराज, त्याचबरोबर समीर, सिद्धी आणि जोशी काका इथं आलेले आहेत. आणि हा कार्यक्रम जो उद्घाटनाचा सोहळा आहे तो आत्ता हा क्षण आता इथं येऊन पोचलेला आहे की आजच्या या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, ही जे गुरूंनी आपल्याला प्रसाद द्यायला पाहिजे, तर हा प्रसाद आपल्याला सगळ्यांना इथं मिळणार आहेत. आणि त्याचा उद्घाटन सोहळा आत्ता इथं आपण संपन्न करावा असं मी सद्गुरू दादा महाराजांना विनंती करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचा ते आपलं फक्त कार्यक्रम होतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आज करू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. हे उद्घाटन सोहळा तर संपन्न झाला. तर ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे त्यांचं मनोगत आपण विचारूया ना. आणि ज्यांनी लिहिलेलं आहे सिद्धी, तिला मी सांगतो कन्नडमध्ये बोल. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ನಮಸ್ಕಾರ. ಕನ್ನಡದಾಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನನಗೆ ಮರಾಠಿ ಜಾಸ್ತಿ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಕನ್ನಡದಾಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಇದು ಏನು ಪುಸ್ತಕ ಅದಲ್ಲ, ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಆಗ್ಯದ. ನಾ ಬರ್ದೀನಿ ಹಿಂಗಿಲ್ಲ, ಅವರೇ ಬರ್ಸ್ಕೊಂಡು ತೊಗೊಂಡಾರ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು ದಾದಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇದು ಪುಸ್ತಕ ಹೊರಗೆ ಬಂದದ. ಇಲ್ಲಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ಕಡೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ನಾವು ಇದು ಪುಸ್ತಕ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂತಂದರೂ 5 ತಿಂಗಳಿಂದ 6 ತಿಂಗಳ ತನಕ ಪುಸ್ತಕ ಬರೆದೆ. ನಾನು ಜಮಖಂಡಿಗೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತಂತ ಹೇಳಿ ಇದು ಪುಸ್ತಕ ಬರೆದಿದ್ದದ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಓದ್ರಿ. ಇದು ಪುಸ್ತಕ ಖರೇನ ಪ್ರಾಸಾದಿಕದ. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವ್ರದ್ದು ಕೃಪಾ ಇದ್ರೊಳಗೆ ಭಾಳ ಅದ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಾ ಒಬ್ಬಾಕಿನೇ ಬರ್ದಿಲ್ಲ ಇದು. ಇದ್ರೊಳಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಅಡಚಣೆ ಬಂದಿದ್ದು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಅಕ್ಷರ ಗುರ್ತಾಗ್ತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಬೇಕಾದಾಗ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ರಾತ್ರಿ ಆಗಲಿ ದಿವಸ ಆಗಲಿ, ರಾತ್ರಿ 12 ಆದರೂ ನೋಡ್ತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, ಮೆಸೇಜ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಹಂಗೆ ಅಷ್ಟು ಲೇಟ್ ಆದ್ರೂ ಅವ್ರು ಫೋನ್ ಎತ್ತಿದ್ರು, ಇಲ್ಲ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮೆಸೇಜಿಗೆ ರಿಪ್ಲೈನೂ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಇದು ಪುಸ್ತಕ ಎಲ್ಲರೂ ಓದ್ರಿ. ಅವರೇ ಬರ್ದಾರೆ, ಇದು ನಾ ಅಂತೂ ಬರ್ದಿಲ್ಲ. ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
ती काय म्हटली हे स्टेजवरच्यांना काय कळलं का नाही माहीत नाही, पण असं असतं की भाषा हा काही काही वेळेला प्रॉब्लेम येतच नाही, हा प्रश्नच उद्भवत नाही. कारण कसं असतं, आपलं हृदय बोलतं, आपले डोळे बोलतात. ನಮ್ಮ ಹೃದಯ ಮಾತಾಡ್ತದೆ, ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮಾತಾಡ್ತಾವೆ, ಅದು ಎಲ್ಲರಿಗೆ ತಿಳಿತದೆ ಏನು ಮಾತಾಡೋದು. आपलं हृदय बोलतं, आपले डोळे बोलतात, तेव्हा कळतं समोरच्याची भावना काय आहे. तर हे तिने सांगितलं, हे पुस्तक तिने लिहिलेलं आहे. त्यामध्ये तिला किती कष्ट पडले आणि त्या कष्ट ते पडले ते तिला नाही पडले, तर कष्ट पडले ते सद्गुरू दादा महाराजांना पडले. कारण तिला काय अडलं, ती म्हणत होते मी हे करत होते, मला काय अडलं की मी लगेच फोन दादा महाराज असं. मग त्यावेळेस वेळ कधी पहाटेची वेळ असेल, रात्रीची वेळ असेल, कुठलीही वेळ असेल, त्यावेळेस फोन करत होते. मुख्य म्हणजे कसं की दादा महाराज त्यावेळेस फोन उचलत होते आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देत होते सहज. जी गोष्ट आपल्याला अतिशय अवघड वाटते ती गोष्ट 1 मिनिटात सोपी करून सांगणारे म्हणजे आपले गुरु सद्गुरू दादा महाराज. ह्या पुस्तकाविषयी तिने सांगितलं ओदरी म्हणजे पुस्तक वाचा. हे पुस्तक वाचायचं नाही आहे, ह्या पुस्तकाचं आपल्याला काय करायचं आहे, पारायण करायचं असते. पारायण करायचं म्हणजे देवाची भक्ती करायची, ते पारायण करायचं त्याचं फळ आपल्याला दिसतं. आणि हे पारायण करताना त्यामध्ये एक प्रत्येकाला असा अनुभव येईल की हे पारायण करत असताना मध्ये कुठंतरी एका क्षणापुरतं आपल्याला सद्गुरूंचं दर्शन नक्की होतं म्हणजे होतंच. हा माझा शब्द आहे आणि हा मला प्रत्येक वेळी आलेला अनुभव आहे की पारायण करताना सद्गुरूंचं दर्शन होतं, 100% होतं. हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की संपूर्ण आपण जे पारायण करतो त्यामध्ये मिळेल. आणि हे पुस्तक नाही म्हणतात, ह्याला ग्रंथ म्हणायचं. हा पवित्र ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचं पावित्र्य आपणच जपलं पाहिजे. हे लहान मुलांच्या हाती लागता कामा नये, ह्याचं कुठे पाय वगैरे लागता कामा नये. आणि अशी एखादी पवित्र वस्तू आपण कशी ठेवतो तशी ही वस्तू आपल्याला ठेवायची आणि ही प्रत्येकाला उपलब्ध केली जाईल इथं ह्या ठिकाणी, ह्याची खात्री घ्या. आणि त्या ग्रंथाचं पावित्र्य राखा आणि ह्या ग्रंथाचं पारायण करा. आणि मग त्यानंतर प्रत्येकाला जो अनुभव येतो तो आपण इथं सांगा. आपला इथं आलेला अनुभव इथं रेकॉर्ड केला जाईल. आता मी जास्त वेळ न घेता समीरला फक्त विचारतो, आपण थोडंसं मनोगत इथं व्यक्त करा. समीर, ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಏನು? ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಮೀರ್ ಅಂತ. ಇದು ಹೆಂಗೆ ಸಿದ್ಧಿಯವರೇ ಹಿಂದಾಡೆ ಹಲಳವರು ಹೇಳಿದರು, ಇದು ಪೋತಿ ಬರ್ದಿದ್ದು ನಾವಲ್ರಿ, ಇದು ಬರೀ ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರು ಬರ್ದಾರ. ಈ ಪೋತಿಗ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಮೊದಲಿನಿಂದ ಅದೇ, ಬಟ್ ಇನ್ನು ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಅದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ, ನಾವು ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು, ಮೆಸೇಜ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು, ದಾದಾ ಮಹಾರಾಜ ನಮಗೆ ಅದ್ರದ್ದು ಆನ್ಸರ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಿದ್ರು. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಓದ್ರಿ ಇದು ಪೋತಿಯಿಂದ ನಿಮಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತದ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಹೇಳಿರಿ ನಮಗೆ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. श्री स्वामी समर्थ. बनूताईंना मी विनंती करतो की 2 शब्द आपण बोलावेत. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ನಾ 2 ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಈಗ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಗುರು ಅಂದರೆ ಏನು, ನಿಮಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕತೆ ಯಾವಾಗ ಹೇಳಿದ್ದನ. ಗುರು ನಮಗೆ कत्लದಿಂದ ಬೆಳಕಿಗೆ तरतात. म्हणजे आपल्या जीवनात जो अंधकार असतो, अंधश्रद्धा, अंधकार किंवा काही वाईट हे असेल, त्याच्यातनं आपल्याला बाहेर काढणारं म्हणजे गुरु. म्हणून पहिलं गुरु आईवडील असतात, पण त्यानंतर आपल्याला जे मार्गदर्शन होतं, आपण बाहेर पडतो तेव्हा जे ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಅವಾಗ ನಮಗೇನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಗುರು. आम्हाला स्वामी समर्थांचा अनुभव, स्वामी समर्थांच्याबद्दल पहिलं काही ಮಾಹಿತಿ ನહોतं. ಮೊದಲು ನಮಗೇನು ಗುರುತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಮಗೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ತಿಳಿತು, आम्हाला जे काही समजलं ते गुरु म्हणजे दादा महाराजांमुळे आम्हाला स्वामी समर्थांचं ಸಾಮರ್ಥ್ಯ किती आहे हे ಕಳಾಲೆ. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಒಳಗೆ ಏನು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅದ, ಅವ್ರ ಹೆಸರು ಒಳಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅದ. ಅದು ಮಾರ್ಗ ಏನದಲ್ಲ ನಮಗೆ दादा महाराज ಕೊಟ್ಟರು, ತೋರಿಸಿದ್ರು ನಮಗೆ. तो मार्ग जे दाखवला, त्यामुळे ते आपले
श्रेष्ठ गुरु आहेत, म्हणून सद्गुरू ते. आता आपण सद्गुरूंच्या अमृतवाणी ऐकूया त्यांच्याकडनंच. आणि ते ಮುದ್ದಂ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗುರುಪೂರ್ಣಿಮಾ ಸಂಬಂಧ ಅವ್ರು ಮುಂಜಾನೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಲಘು ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬಂದಾರ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ರಾತ್ರಿ ಹೋಗೋದದ ಅವ್ರಿಗೆ, पुन्हा रात्री त्यांचा प्रवास आहे. म्हणजे गुरुचं स्थान तुम्ही बघता, गुरु आपल्यासाठी काय करू शकतात. कारण 350 किलोमीटर येणं सहज नाही आहे. आपण 2 किलोमीटर जाऊ शकत नाही. मंदिरामध्ये यायचं म्हटलं तर मला फार लांब वाटतं आहे देऊळ. ನನಗೆ दूर ಭಾಳ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ನನಗೆ ಮನೆ ಕೆಲಸದ, मला घरचं काम आहे असं आपण म्हणतो की नाही. पण त्यांनी सगळं आपलं, कारण ते खूप सध्या बिझी असतात, तुम्हाला सगळ्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे, प्रचिती आहे त्यांच्या सिद्धीची, त्यामुळे ते आपल्यासाठी मुद्दाम इथं आलेले आहेत. नम संबंध मुद्दाम और बंधारं. म्हणून खूप खूप आता हे एक प्रसंग खूप महत्त्वाचा आहे, कारण एवढ्या लांब येणं सहज नाही, एवढ्या कष्टाने ते आपल्यासाठी आलेले आहेत. म्हणून मला काय बोलावं, ನನಗೇನು ಮಾತಾಡ್ಬೇಕು ತಿಳಿವಲ್ಲ ತೆಗೆದ. पण दादा महाराज खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि त्यांच्याबरोबर पोथी, ह्या पोथीमुळे तुम्हाला स्वामींचं दर्शन होतं आहे, हा मात्र अनुभव खूप आहे. सगळ्यांना आलेला आहे या पोथीबद्दलचं. ಈ पोथी ಬಗ್ಗೆ ಅನುಭವ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂದದ. ಪವಿತ್ರ ಪೋಥಿ ಅದ ಇದು. ಆ ಪೋಥಿ ಬರೋದು ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ, मुद्दाम ನಮ್ಮ संबंध ट्रान्सलेट ಮಾಡ್ಯಾರ. आपल्यासाठी त्यांनी मराठीतून कानडीत भाषात रूपांतर केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे पण खूप खूप आभार समीर आणि सिद्धी. आणि त्याचबरोबर जोशी काका इथं आलात. एवढ्या लांबचा प्रवास करून आमच्यासाठी मुद्दाम इथं आलात, म्हणून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवतार उदंड होती, अवतार उदंड होती तैसे विलया जाती, तैसे नोहे दत्तात्रय मूर्ती, नाश कल्पांती असे ना. असं वाक्य आहे की बऱ्याच जणांनी अवतार घेतलेले आहेत. तो अवतार घेतला आणि त्यांच्या अवतारांची समाप्तीसुद्धा झाली आहे. आपण सगळीकडे वाचलेलं आहे. पण दत्तात्रय मूर्तींचं असं आहे की त्यांनी अवतार घेतला आहे, त्यांच्या कल्पांतापर्यंत त्यांचा नाश नाही. ते कल्पांतापर्यंत आहेत आणि ते आपल्याला साथ देतात, ते आपल्याला दर्शन घडवतात. आणि ज्या ज्या वेळेस आपण अडचणीत येतो त्या त्यावेळेस त्यांचं दर्शन होतं, त्यांचं सहाय्य होतं, त्यांची मदत मिळते. आपण आणि त्या संकटातून आपण पूर्णपणे बाहेर पडतो. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, फक्त श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे, आणि त्याचबरोबर सगळ्यांच्याबरोबर संयम देखील पाहिजे. श्री स्वामी समर्थ. आता आपण सद्गुरू दादा महाराजांची अमृतवाणी ऐकतो. सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता
सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. ಗುರುಪೂರ್ಣಿಮಾ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಬಂದಿರುವ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಈ ಸಮಾರಂಭವು अत्यंत विशेषವಾಗಲಿದೆ. समीरने लिहून दिला मला काहीतरी 2 वाक्य बोला म्हणले. बहुतेक असा असावं की या गुरुपौर्णिमा सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा हा कार्यक्रम एक वेगळाच कार्यक्रम आपला होत आहे. असा कार्यक्रम ह्यापूर्वी कधी झाला नाही कुठल्याही केंद्रामध्ये. गुरुपौर्णिमा गुरूंच्या घरी साजऱ्या झाल्यानंतर पाठोपाठ आपल्या ह्या केंद्रामध्ये साजरी होते. तर असं पहिल्यांदाच घडलं इतक्या वर्षामध्ये की गुरुपौर्णिमा उत्सव गुरूंच्या उपस्थितीत साजरा होतो आहे. तर मी आपल्या सगळ्यांच्याकरता एकदा परत जोरदार टाळ्या की आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम परत एकदा आयोजित केला आणि अक्षरशः 2 दिवसामध्ये कार्यक्रम ठरला. समीरनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पोथीचं उद्घाटन व्हावं, प्रकाशन व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती. पुण्यामध्ये आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात प्रकाशन झालं. गुरुवारी साप्ताहिक आरतीशी त्यावेळेला आम्ही परत एकदा प्रकाशन केलं. जी लोक गुरुपौर्णिमेला आली नव्हती त्या लोकांच्यासाठी. आणि मी समीरला त्यावेळेला म्हटलं की अरे हे ज्यांच्याकरता आपण केलेलं आहे त्या लोकांच्याकरता, त्या स्वामी भक्तांच्याकरता आपण जर का तिथे गेलो आणि त्यांना जर का आपण ही भेट दिली तर जास्ती बरोबर ठरेल असं मला वाटतं म्हणलं. कारण बनूताईंशी जेव्हा बोलणं झालं, बनूताई म्हणलं की आमच्याकडं गुरुपौर्णिमा आम्ही रविवारी करणार आहोत. तर समीरला सांगितलं की 2 तारखेला कार्यक्रम त्यांच्याकडं आहे, 2 तारखेला आपण जाऊ. तर तो म्हणला की 2 तारखेला त्याला बाहेर लोणावळ्यामध्ये दुसरं काहीतरी काम होतं, दुसरा कार्यक्रम होता, त्याचं शूटिंग होतं. 2 तारखेला मी नाही आहे, आपण पुढच्या रविवारी जाऊ. मग बनूताईंना विचारलं पुढच्या रविवारी, तर त्या म्हणलं की पुढच्या रविवारी एकादशी येते आणि गुरुपौर्णिमा झाल्यापासून कार्यक्रम लांबतोय मग परत, म्हणून आम्ही 2 तारखेला हा कार्यक्रम नक्की करणार आहेत. मग समीरला सांगितलं की नाही बहुतेक होते, आपण पोथी एसटीने पाठवू. परत चौकशी केली, एसटीची गाडी कुठली असेल काय, बनूताईंनाही परत फोन करून झाला. आणि मध्ये 2 दिवस परत गेले. शनिवारी संध्याकाळी समीर रात्री 8 वाजता आला. शुक्रवारी संध्याकाळी समीर 8 वाजता आला आणि त्यांचा रविवारचा कार्यक्रम रद्द झाला आहे. तिकडे पाऊस खूप आहे आणि मी रविवारी तुमच्याबरोबर यायला तयार आहे, आपण पोथी घेऊन जमखंडीला जाऊ. ही रात्री 8 वाजताची गोष्ट. आणि त्यावेळेला बनूताईंना फोन केला की आम्ही रविवारी ह्या कार्यक्रमाला येतो. गुरुपौर्णिमेचा आपला जो कार्यक्रम असेल तो जो काही ठरला असेल तो त्याप्रमाणे आपण संपन्न करा, आम्ही फक्त पोथी घेऊन येतो आणि मग त्या पोथीचं एकदा परत प्रकाशन करू
आणि त्याचे ज्यांनी हे कष्ट घेतले त्या दोघांचा सत्कार इथे आपल्या सर्वांसमक्ष व्हावा, आपल्या सर्वांना समजावं की हे कोणी लिहिली, कोणी तयार केलं, कोणी त्याच्या पाठीमागे एवढे कष्ट घेतले. जर का आपण ह्याच्यावरचं जर का आपण हे चित्र बघताय, स्वामींचं चित्र आहे, हा फोटो काढणं, छायाचित्र काढणं, त्याच्या आजूबाजूचं सगळं तयार करणं, वाक्यरचना, आतमधले जे चित्र काढले त्याला योग्य ते शीर्षक देणं, सब टायटल म्हणतो आपण तसं, हे सगळं करून जवळजवळ 5 ते 6 महिने ते दोघंजणं अक्षरशः झटत होते. आणि एक मला त्यांचं आश्चर्य वाटलं की मराठी पोथीचं त्यांनी वाक्य ते वाक्य उतरून काढलं नाही. जेव्हा ते आत्ता म्हणाले की मी दादांना फोन करत होतो, आम्हाला एखादी गोष्ट अडली, एखादा शब्द अडला तर आम्ही फोन करायचो, तर मी तेव्हाच म्हणलं की हे पोथी समजून घेत आहेत, जे लिहिलेलं आहे ते समजून घेत आहेत आणि मगच भाषांतर करतायत. नुसतं वाक्याला वाक्य उतरून काढलं तर ते सोपं होतं, पण हे मराठी काय लिहिलं आहे हे त्यांनी समजून घेतलं आणि मग आपल्या कानडीमध्ये त्यांनी भाषांतर केलं. त्यामुळे संपूर्ण पोथी त्यांना समजलेली आहे. मराठीमधली ही पोथी इतकी प्रासादिक आहे. प्रत्यक्ष महाराजांनी त्या काळी जेव्हा पोथी तयार होते त्याला त्याचं प्रूफ रिडिंग म्हणतो आपण, तसं केलेलं आहे ते. आणि माझे जे गुरु होते, गुरुवारी अण्णा महाराज, तर त्यांनी सांगितलं होतं की ह्या पोथीचं प्रत्यक्ष महाराजांनी प्रूफ रिडिंग केलं. संपूर्ण पोथी तयार असतोपर्यंत स्वामी महाराज रोज त्या प्रेसमध्ये जात होते, रोज ते तपासायचे स्वतः. फक्त रूप वेगळं होतं. स्वामी कधी स्वामींच्या वेशात गेले नाहीत, फक्त दुसऱ्या वेशामध्ये गेले ते. आणि तो विना मोबदला त्यांनी ते संपूर्ण काम केलं आणि त्या पोथीला त्यांनी आशीर्वाद दिला. ही पोथी जो कोणी वाचेल, जो कोणी ह्याचं पारायण करेल, त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. 21 अध्यायाची पोथी आहे. त्याच्यामध्ये सगळं सविस्तर वर्णन केलं की आपण कसं वाचावं. रोज जर का 3 अध्याय वाचले तर 7 दिवसामध्ये 21 अध्याय आपले पूर्ण होतात. आणि त्याच्या जोडीला इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता हा आपला जप 15 वेळेला, आणि वाचन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळेला. अशी ही नित्यसेवा आहे. जर का रोज कोणाला करायचे असेल तर इच्छित दाता मंत्र हा म्हणायचा 15 वेळेला, या पोथीचे 3 अध्याय वाचायचे आणि श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळेला करायचा. बरं, पोथी सुरू करायची असेल तर गुरुवारी सुरू करायची, ती बरोबर बुधवारी संपते. 21 अध्याय रोज 3 म्हणले की बरोबर ते बुधवारी संपतात. परत गुरुवारी नवीन सुरू करायची, परत ती बुधवारी संपेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी हे चक्र सुरू ठेवायचं. अगदीच खूपच कोणाला महत्त्वाचं काही काम असेल, नोकरीला बोलवलं असेल, मुलाखतीला, थोडासा वेळ आहे आज, तर संपूर्ण पारायण करायचं. ही पोथी आत्ता दिसायला जाड आहे, पण आपण जर का एका बैठकीत बसलो तर 2 तासामध्ये नक्की वाचून होती. कोणतीही अडचण, कोणी समजा आजारी असेल, संपूर्ण पारायण 2 तासामध्ये होतं. त्या आजारी व्यक्तीला आराम पडावा ही मनामध्ये इच्छा घेऊन जर का वाचन केलं तरी तो फरक पडतो. आणि काही आपली इच्छा नाही आहे, आपल्याला फक्त स्वामींची सेवा करायची, तर त्याच्याकरता मी आत्ता म्हटलं जसं की रोज 3 अध्याय, आपलं इच्छितदाता मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र. आजच्या ह्या दिवसाला म्हणजे गुरुपौर्णिमा ह्या दिवशी हा जो घडून आलेला प्रसंग आहे किंवा ही जी लीला आहे ही स्वामींनीच घडवून आणली आणि त्यांच्या कष्टाचं फळ असताना इथे द्यावं असं महाराजांनी त्याला गुरुवारीच जे डोक्यात आणलं होतं त्याची फलप्राप्ती म्हणून आज की आज आम्ही परत इथे आहोत. इतक्या कमी अवधीत हा कार्यक्रम सगळा आखणं, इतक्या कमी अवधीमध्ये त्यांनी परत नवीन त्या पोथ्या छापून घेणं आपल्याकरता परत, आणि प्रवास करून आम्ही इथे येणं, हे सगळं महाराज घडवून आणतात. त्याशिवाय सहजासहजी शक्य होत नाही. ते ज्या वेळेला गुरुवारी
समीरला मी सांगितलं आपण कार्यक्रम करू, आणि नंतर मग त्यांनीच सांगितलं मला की 2 तारखेचा कार्यक्रम ठरला. आणि जेव्हा तो रद्द झाला तर त्यांनी आल्या पहिलं असंच सांगितलं की स्वामींनी काय चक्र चालवली माहिती नाही, म्हणले तिकडचा कार्यक्रम रद्द झाला आहे, आपल्याला आपण जमखंडीला जाऊ. अशी त्याच्याही मनामध्ये ती तळमळ होती, सिद्धीच्याही मनात ती तळमळ होती की आपला हा जो केलेला जो अट्टाहास आहे पोथीलेखनाचा तो आपल्यापर्यंत सर्वांच्यापर्यंत पोचावा आणि आपण सर्वांनी आता ह्या सेवेचा लाभ घ्यावा. स्वामी चरित्र काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, महाराज कोण होते, महाराज कसे वागत होते, महाराज कसे चालत होते, महाराजांनी काय काय अक्कलकोटमध्ये असताना लीला केलेल्या आहेत, कसे कसे प्रसंग आहेत, त्याचं सगळं वर्णन ह्या पोथीमध्ये आहे. त्याप्रमाणे त्यांनी चित्र काढलीत समीरनी. ही पोथी रोजच्या रोज आपल्या वाचनात तर ठेवावीच, आणि आपल्याला जर का जमलं, जर का आपल्याला शक्य झालं तर या पोथीचं वाटपसुद्धा आपल्याला करता येतं. समजा मी 2 पोथ्या ह्या 2 जणांना देतो असं मी म्हणलं तर माझ्याकडनं ती स्वामी सेवाच होईल. आपल्या सगळ्यांच्याकरता आपण इथे पोथ्या आणलेल्याच आहेत, पण आपल्याला जर का गरज लागली की नाही बाबा मी आज 2 पोथ्या मी वाटणार आहे, हे मी 10 पोथ्या आज वाटीन, तर तीसुद्धा स्वामी सेवाच होणार आहे. कारण आपल्याकडनं आपल्या हातून स्वामी नामाचा प्रसार होणार आहे. त्या पोथीचं उद्दिष्ट जे आहे की जास्तीत जास्त स्वामी भक्तांच्यापर्यंत ही पोथी पोचली पाहिजे. आपल्याकडं जेवढे स्वामी भक्त आहेत, आता मी इथे ज्या आणल्यात प्रती त्या सगळ्यांना पुरतील असं नाही, पण अजूनही लागलं, अजूनही किती तुम्ही आकडा सांगा, संख्या सांगा, तेवढं आम्ही पुण्यातनं पाठवायची व्यवस्था नक्कीच करू. गुरु आपण मगाशी हल्लाळ साहेबांनी सगळ्यांना विचारलं होतं की गुरु कोण, कसा असावा किंवा काय, तर म्हणजे आत्ता आपण सगळे स्वामींच्या मार्गात आहोत, पण आपलं इतकं भाग्य नाही की आपण प्रत्यक्ष देवाला बघू. मग गुरु काय करतो की आपलं भाग्य देवापर्यंत आपलं जे गारणं असेल की आपलं भाग्य जर का आपल्याला उजळायचं असेल, आपल्याला देवाचं दर्शन घडायचं असेल, तर गुरु ही मध्यस्थी करतो. आपल्याला तो सेवा देतो, आपल्याकडं सेवा करून घेतो, आणि मग आपण म्हणतो ना साक्षात्कार झाला, स्वप्न पडलं. आत्ता मी आल्याला मला इथे एक प्रसंग ऐकायला मिळाला होता की स्वप्नामध्ये कोणीतरी दृष्टांत देऊन त्यांच्या यजमानांचा शोध लागला, त्यांना स्वप्न पडलं आणि तो दृष्टांत मिळणं म्हणजे आपण स्वामी मार्गात आहोत, आपण गुरूंच्या सान्निध्यात आहोत, याचीच ती प्रचिती होती. ध्यास लागणं. गुरुवर्य अण्णा नेहमी सांगायचं की सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा उसका ध्यास. गुरु तर श्रेष्ठ आहेच, पण त्याचा ध्यास लागणं. जेव्हा एखादं संकट येतं, मी स्वतःसुद्धा नेहमी करायचो, मला अण्णा मी फोन करू अण्णांना, मी कधी अण्णांच्याकडं जाऊ, मी कधी अण्णाच्या समोर बसून मला अण्णा नवीन काय सांगतील का, नवीन काही साधना देतील का, हा ध्यास होता. मग माझ्याबरोबर कोणी येऊ न येऊ मी एकटा जायचो, कधी गाडीवरती जायचो, कधी ट्रेनने जायचो, पाऊस असू देत, थंडी असू देत, रात्री उशीर झालेली असू देत. कधी कधी मी एकटा रात्री 10 वाजता अंबरनाथहून निघालो आहे दुचाकीवरनं, आणि पहाटेपर्यंत पुण्यामध्ये यायचं आणि परत नोकरीला जायचं. पण तो जो ध्यास होता, नाही अण्णांच्याकडं आपल्याला जायचं आहे, तो ध्यास मला तिथे घेऊन जायचा. अण्णा तर श्रेष्ठ तिथे होतेच, तसं महाराज पण श्रेष्ठ आहेच, पण आपल्याकडनं तो ध्यास लागला पाहिजे की मला स्वामी सेवा करायची, मला स्वामी सेवक व्हायचं आहे. आपण तर सगळे स्वामी भक्त आहोत, पण स्वामी सेवक व्हायचं आहे. आता स्वामी सेवक म्हणजे इथं आल्यानंतर जे भक्त लोक काम करतात, म्हणजे सेवा करतात, सतरंजी टाकणं आहे, रांगोळी काढणं आहे, साफसफाई आहे,
ही सेवा करणारे स्वामी सेवक. भक्त लोक सगळेच असतात. स्वामी सेवक जो असतो तो स्वामी भक्त पण असतो. पण आपल्याला सेवक हे पद जेव्हा मिळतं त्याला आपली जबाबदारी वाढते. गुरूंच्यापर्यंत आपण गुरूंच्या नजरेमध्ये राहतो, गुरूंच्या सान्निध्यात राहतो. आणि आपण मग स्वार्थ म्हणा हवं तर स्वामी सेवक व्हायचे या स्वार्थाने म्हणा, पण सेवक व्हा. जेव्हा आपल्या मंदिरामध्ये आपण पुण्यामध्ये बघतो अनेक सेवेकरी काम करत असतात. त्यांचं उद्दिष्ट एकच की सगळं झाल्यानंतर आम्ही एकत्र बसतो. एक 30 ते 40 समजा सेवेकरी आहेत. आपला गुरुवारचा साप्ताहिक आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एकत्र बसतो. मी त्यांच्याबरोबर बसतो. तेव्हा त्या लोकांना खूप समाधान मिळतं की दादा आज आत्ता आपल्याबरोबर आहेत. मग हे समाधान त्या 40 लोकांनाच का मिळतं? कारण ते सेवा करतात. स्वामी भक्त येतात 400, दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जातात. पण खरे सेवेकरी जे आहेत त्यांना तिथे रात्री माझ्याबरोबर थांबायचं संधी मिळते. भाग्य म्हणतो, भाग्य आपण म्हणू तसं, की त्यांच्याबरोबर आम्ही दादांच्याबरोबर आम्ही बसलो. मग ते सेवक झाले म्हणून ते तसे माझ्याबरोबर बसू शकले. आणि गुरूंचं कुठलंही काम म्हणा किंवा गुरूंच्या तोंडातून एखादा जर का काही शब्द निघाला असेल. नुकतंच समीरनीच उदाहरण घेतलेलं आहे की जेव्हा आपण रविवारी जाऊ मी म्हणलं तर आणि मला जमणार नाही, आपण पुढच्या वेळेला काम करू, तर महाराज तसं होऊन देत नाहीत. ते कुठं शब्द खाली पडून देत नाहीत. काय चक्र हलवली मलाही माहिती नाही. पण त्यांनीच स्वतः सांगितलं की नाही तुम्ही म्हणलात जायचं होतं गुरुवारी तर हो म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे असं असतं ते. ज्यावेळेला आपण कार्यक्रम आखतो, आता आपल्याकडं गुरुपद ह्या जागेवरती बनवताही इथे बसलेले आहेत. जेव्हा बनवताही काहीतरी सांगत असतात त्याला प्रत्यक्ष महाराज त्याच्या तोंडून बोलत असतात. त्यामुळं जेव्हा त्या बोलतात नीट ऐकून घ्यायचं. जर का असं वाटलं की नाही बाबा इथं काहीतरी चुकतंय, पण जर का आपण नंतर विचार केला की असं पट नाही, त्यांनी सांगितलेलं ते बरोबरच होतं. तुम्ही घ्या, अनुभव घ्या. आता इथून पुढं अनुभव घ्या. जेव्हा तुमचा मोठा उत्सव असेल, गुरुवारची साप्ताहिक आरती असेल, जर का काही बनवत्यांनी सूचना केल्या, भरे तुमच्या मनात आला की नाही हे काहीतरी चुकतंय, पण तुम्ही नीट विचार करा, त्या सूचनेचा अर्थ समजून घ्या आणि मग तुम्हाला लक्षात येईल की त्या बरोबर सांगत होत्या. कारण प्रत्यक्ष महाराज त्याला गुरुवारी इथे बसून त्यांच्या तोंडून बोलत असतात. जो गुरुपद सांभाळतो, गुरुपद हे सुद्धा एक जबाबदारी आहे. समोरच्याला वाटतं आता मी इथे बसलेलो आहे, मी या खुर्चीवर बसलो आहे, माझ्यासमोर सगळे तुम्ही बसलेले आहात किंवा बनवते इथे बसल्यात. कोणी नवीन आला तर त्यांना वाटेल हां इथे बसलेले आहेत, सांगतायत काहीतरी बोलतायत. तुम्हाला माहिती आहे यांनी किती कष्ट केलेले आहेत. केंद्र सुरू करताना, केंद्र सुरू झाल्यानंतर जेव्हा नवीन स्वामी भक्त इथे येत जातात त्यांना असं वाटतं हां बनवते इथे बसलेले आहेत, त्यांनी सुरू केलेलं आहे, बाकी सगळी लोक काम करतायत, त्या इथं नुसतं बसून राहिल्यात. पण त्या बसून राहिल्या म्हणजे त्यांना कसं मिळालं ते पद? जेव्हा त्या आपल्यासारख्या होत्या त्यांनी त्या ध्यासाने स्वामींची सेवा करायची, ह्या ध्यासाने त्यांनी जे सुरू केलेलं होतं तो ध्यास आज त्यांना इथपर्यंत घेऊन आला. अंतर कमी आहे, इथून उठून यायला इथपर्यंत यायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. पण आज त्या ज्या इथं आहेत, आपलं 2 किंवा 3 वर्ष त्याचं हे फलित आहे आपल्या सगळ्या सेवेचं, या की गुरुपद हे अगदी सक्षमपणे त्या इथं बसून त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आपली जी शाखा आहे जमखंडीची, त्या शाखेतली स्वामी भक्तांची उपस्थिती वाढवली, स्वामी सेवा वाढवली, अनेक उपक्रम त्यांनी इथे आपल्यामार्फत साजरे केले आणि आपण सगळ्यांनी त्यांना तशीच साथ दिली. आणि आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी शुभ आशीर्वाद म्हणा किंवा शुभेच्छा आपण काही म्हणा, पण असं सांगतो की पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला आम्ही परत इथे येऊ आणि इथल्यापेक्षा नक्कीच दुप्पट संख्या त्याला झालेली असेल.
आजच्या ह्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो, पण स्वामींची लीला मी म्हणलं ना की आम्हाला कुठेही प्रवासात काही सीण जाणवला नाही, कुठलाही थकवा नाही. फक्त जमखंडीला जायचं आहे ही एक ओढ मनामध्ये होती. जशी आम्ही अण्णांच्याकडे जाताना म्हटलं की नाही अण्णांच्याकडे जायचं आहे, तसं जमखंडीला जायचं आहे. जेव्हा समीरने सांगितलं त्या क्षणापासून ती सुरू झालेली ओढ, त्या ओढीने मला आज इथपर्यंत आम्हाला आणलं. मला जोशी काकांनी पण तशीच साथ दिली. मी जेव्हा त्यांना विचारलं जायचं आहे का, ते हो म्हणाले. समीर सिद्धी तर होतेच, आणि आत्ता आम्ही इथे आल्यानंतर बघितलं तर हल्लाळसाहेब पण आलेले. तर ह्या सगळ्या पुण्यातल्या स्वामी भक्तांच्याकरता पण एकदा जोरदार टाळ्या, कारण आज नाही म्हटलं तरी आम्ही इथून परत फिरणार आहोत आत्ता रात्री. पुढचा कार्यक्रम असेल थोडासा जास्ती वेळ काढायचा आम्ही नक्की प्रयत्न करू, आणि आपल्या सगळ्यांच्या शंका समाधानाकरता, आपल्या सगळ्यांच्या प्रेमाकरता, आपल्या सगळ्यांच्या भक्तीकरता परत लवकरच भेटीला येऊ. मी आजच्या ह्या दिवशी इथे थांबतो. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ಅಮೃತವಾಣಿ ಅಂದರೆ ಇರ್ತಾರೆ, ಅದು ನೀವು ಕೇಳಿರಿ. ಇದಕ್ಕಂತಾರೆ ಅಮೃತವಾಣಿ. ಅದರೊಳಗೆ ಅವ್ರೇನು ಹೇಳಿದರು, ಅದು ಅಮೃತವಾಣಿ. ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದು ಅಮೃತವಾಣಿ, ನಾವು ಹೆಂಗೆ ನಡಿಬೇಕು ಅದು ಅಮೃತವಾಣಿ. ಇದರೊಳಗೆ ಅವರು ಹೇಳಿದರು, ಸಮೀರ್ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ಯಾರ, ಇದು ಪುಸ್ತಕ ಬರ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಅವ್ರು आज पुस्तक बरदार, ते ज्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे, मग त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे का नको? पाहिजे का नाही? आपल्या ह्या जमखंडी केंद्रातर्फे तर सत्कार व्हायला पाहिजेच आहे. तर या केंद्राचे केंद्र प्रमुख मनूताई, त्यांना मी विनंती करतो की सिद्धी आणि समीर या दोघांचा सद्गुरूंच्या समोर, सद्गुरूंच्या साक्षीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्कार इथं करावा. सत्कार. आणखी एक दादा महाराज त्यांच्या अमृतवाणीमध्ये एक वाक्य म्हटले की ही पोथी लिहिताना, हा ग्रंथ लिहिताना त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा सगळं समजून घेतलं. ते काय आहे, एखादं वाक्य आहे ते समजल्याशिवाय आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन करता येत नाही. त्याचं मराठीमधनं कन्नडमध्ये लिहिता येत नाही. मराठीमध्ये काय लिहिलं हे पहिल्यांदा समजलं पाहिजे मला की काय आहे ते. तर ह्याच्यावरती गोष्ट आहे ती की गुरुपौर्णिमेच्या दिवशीची गोष्ट आहे, म्हणजे गुरु आणि शिष्याची कशी आहे. तर आजच्या गुरुपौर्णिमेला काय दुसरा एक शब्द आहे, त्याला म्हणतात व्यास पौर्णिमा. व्यास पौर्णिमा. त्या व्यास पौर्णिमाचं हे व्यास हे कुठलं नाव आलं मध्ये? गुरुपौर्णिमा ठीक आहे, पण त्याला व्यास पौर्णिमाही म्हणतात. तर व्यास जे आहेत वेदव्यास, तर त्यांनी सगळे वेद लिहिलेले आहेत, त्यांनी सगळं सांगितले. 18 पुराणं लिहिलेली आहेत. मी सांगतो. तर प्रथम सत्कार होऊ दे आणि टाळ्यांच्या गजरात सत्कार झाला पाहिजे.
जोशी काकांचाही इथं सत्कार होत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. व्यास पौर्णिमा, व्यास, त्यामध्ये जे व्यासांनी जे सांगितलेलं आहे, जे महाभारत जे म्हटलं आहे मोठा ग्रंथ, तो कोणी लिहिला आहे? गणपतींनी लिहिला आहे. सांगितलं कोणी? व्यासाने सांगितलं आहे. मग व्यासाने सांगितलं, गणपतीला सांगितलं की हे लिहायचं आहे तू. तर गणपतीने अट घातली की मी थांबणार नाही लिहिताना कुठं, तुम्ही कंटिन्युअस सांगायचं, मी लिहित जाईन. मग असं जर म्हटल्यानंतर मग व्यासाने एक कंडिशन घातली की मी सांगत जाईन, मी तू थांबणार नाही असं म्हणत, पण तू जे लिहितो आहेस ते तुला सगळं समजलं पाहिजे आणि मगच लिहायचं. ही अट घातली होती. आज काय आहे माहिती का तिथी? संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपतीची तिथी आहे. तो असा हा महत्त्वाचा दिवस, आणि आजच्या दिवशी अशा ह्या सद्गुरू दादांच्या महाराजांच्या हस्ते हा सत्कार होतो आहे. हे तुझं भाग्य आहे, हे तुझं भाग्य आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्या ह्या डोळ्याने, याच डोळ्याने आपला हा प्रसंग आपण पाहतो आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. ಇವತ್ತು ನಮ್ಮದು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಭಾಗ್ಯದ, आज खूप आपला भाग्याचा दिवस आहे आपल्यासाठी. आपली तर लॉटरीच लागली की दादा महाराज आले. सगळ्यांना खूप आनंद झाला आहे ना. ಎಲ್ಲರೂ ಭಾಳ ಖುಷಿ ಇದ್ದೀರಿಲ್ಲ ದಾದಾ ಮಹಾರಾಜನ ದರ್ಶನ ಆಯ್ತು, ಅವ್ರದ್ದು ನೋಡು ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕದು. ಅದು ಚಲೋ ದಿವಸ गुरुपौर्णिमा ನಾವು ಇವತ್ತು साजरे ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. म्हणजे गुरुपौर्णिमा आपण साजरा करतो आहे आज, त्यासाठी आपल्याला खूप भाग्याचा दिवस आहे. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮೊಬೈಲ್ನಾಗ ನಮ್ಮ ಗ್ರೂಪ್ನಾಗ ನೋಡಿರ್ತೀವಿ ಅವ್ರದ್ದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲದ್ದು. ಖರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮದು ಭಾಗ್ಯ ಅಂತ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲೇ ಸಮಾಪ್ತ ಮಾಡೋನು ಪ್ರೋಗ್ರಾಮ. ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮನ್ಯಾಗೆ ಇಟ್ಕೊಂಡೀವಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮಳೆ ಲೈಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಮನ್ಯಾಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬರಬೇಕು, ಮಹಾಪ್ರಸಾದ ತಗೋಣ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.